हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण 5 मिनिटात झटपट तयार होणारा मँगो मिल्कशेक बनवू. यासाठी एक पिकलेला आंबा घेतलेला आहे. आंबा स्वच्छ धुवून पुसून घेतल्यानंतर 2 तास फ्रीजमध्ये ठेवायचा, म्हणजे छान थंडगार होईल. आता आंब्याचं देठ काढून घ्यायचं आणि आंबा पील करून घ्यायचा. आपल्याला याचं साल पूर्ण काढून टाकायचं आहे. आंबा पील करून घेतल्यानंतर आता आपण आंब्याच्या फोडी करून घेऊ. आंब्याच्या फोडी करून घेतल्यानंतर याची जी कोय असते, या कोयीचा पण गर काढून घ्यायचा आहे. मँगो मिल्कशेक घरी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, फक्त 5 मिनिटात मँगो मिल्कशेक तयार होतो. आता आंब्याच्या अशा फोडी करून घेतल्यानंतर आपण याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेऊ. यातल्या एका फोडीचे आपल्याला खूप बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. गार्निशिंगसाठी आपण या फोडी साईडला काढून ठेवू. याप्रमाणे थोड्या फोडी अशा साईडला काढून ठेवलेल्या आहेत. आता मिक्सरच्या भांड्यात या आंब्याच्या फोडी आपण काढून घेऊ. आंबा फ्रीजमध्ये ठेवला होता, त्यामुळे छान थंडगार झालेला आहे. आता यामध्ये फ्रीजमधलं थंडगार दूध घालायचं आहे. आधी थोडं दूध घालायचं, मग परत आपण थोडं दूध घालणार आहोत. आता यामध्ये चवीप्रमाणे साखर घालायची. आंबा गोड आहे म्हणून मी 1 टेबलस्पून साखर घातलेली आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर साखर तुम्ही वाढवू शकता. यामध्ये बर्फाचे तुकडे घालायचे. आता आपण हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. याप्रमाणे फिरवून घेतल्यानंतर असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. छान स्मूथ तयार झालेलं आहे. आता यात आपण परत थोडं दूध घालू. यामध्ये तुम्ही आईस्क्रीम पण घालू शकता. आता दूध घातल्यानंतर हे मिश्रण मिक्सरमध्ये परत फिरवून घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 छोटा चमचा इलायची पावडर घालायची. इलायची पावडर शेवटी घालायची. छान मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. खूप टेस्टी हे मिल्कशेक तयार झालेलं आहे. आता एका ग्लासमध्ये काढून घेऊ. ग्लासमध्ये मिल्कशेक काढून घेतल्यानंतर आपण ज्या बारीक बारीक फोडी करून ठेवल्या होत्या आंब्याच्या, त्या यावर घालायच्या आहेत. आणि बदामाचे काप यावर मी गार्निशिंगसाठी घातलेले आहेत. ऑप्शनल आहेत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नाहीतर तुमच्या आवडीचा कोणताही सुकामेवा तुम्ही घालू शकता. आणि चेरीने आपल्याला हा मिल्कशेक गार्निश करायचा आहे. खूप टेस्टी थंडगार मिल्कशेक एन्जॉय करा. आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. समोर असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन्स सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.